नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 9 डिसेंबर 2024 ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानवी आणि निर्घृण पद्धतीने हत्या झाली. या हत्येला जवळपास 2 महिने पूर्ण झाले. अजूनही कृष्णा आंधळे फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गिरनारला ज्यावेळी हे सगळे आरोपी एकत्र होते, त्यावेळी हा कृष्णा आंधळे देखील त्यांच्या सोबत होता. मात्र त्यानंतर तो फरार झाला असं बोललं जात आहे. आता जी एक चर्चा अशी होताना पाहायला मिळते की हा पैसे घेऊन नेपाळला फरार झालाय. या सगळ्यानंतर आज मस्साजोगचे ग्रामस्थ देखील अन्नत्याग आंदोलन करतायत आणि त्यांची देखील प्रमुख मागणी हीच असल्याचं पाहायला मिळतं की कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला कठोरातली कठोर अशी शिक्षा दिली जावी. या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, महाराष्ट्राला खरं तर पाठ झालेलं नाव म्हणजे कृष्णा आंधळे आहे. 2 महिन्याहून अधिक वेळ होऊन गेला तरी तो कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेत, आपण जर पाहिलं तर या प्रकरणातला संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा वयाने सगळ्यात लहान असलेला आरोपी मात्र सगळ्यात जास्त दिवस जो फरार आहे त्याच्या नावावर चक्क एखादा रेकॉर्ड तयार होईल. आता मला असं वाटतंय की एकच आरोपी आहे जो जवळपास आता 75 दिवस होत आलेत, इतक्या दिवसांपासून तो फरार आहे. त्याचबरोबर त्याच्या आधीपासूनही तो फरार होता आणि फरार असताना एक गुन्हा करून तो पुन्हा एकदा फरार झालाय. आणि त्याचबरोबर त्याला एकदा नाही तर 2 वेळा त्याला फरार घोषित करण्यात आलंय, त्याच्यावरती बक्षीस जाहीर करण्यात आलंय. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा कृष्णा आंधळेचा कुठलाही ठाव ठिकाणा अजूनही लागलेला पाहायला मिळत नाहीये. याच सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं संकेत, तर हे सगळेच आरोपी जसं तू म्हटलास तसं गिरनारला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 14-15 दिवस काढले आणि जेव्हा त्यांच्याकडचे सगळे पैसे संपले त्यावेळी सुधीर सांगळे आणि अर्थातच आपण जर पाहिलं तर सुदर्शन घुले या दोघांनी मिळून त्याला पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रात परत पाठवलं. आणि पैसे आणण्यासाठी आलेला कृष्णा जो गेला तो गेलाच, तो पुन्हा कधीच आला नाही. ना तो आरोपींना सापडला, ना तो आता पोलिसांना सापडतोय. त्यामुळे पैसे आणायला गेलेला हा कृष्णा आंधळे नेमका कुठे गायब झाला हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर तो पैसे आणायला कुणाकडे आला होता, कुणाकडून तो पैसे घेणार होता, ही सुद्धा एक खूप खरं तर आतापर्यंतची गुप्त अशी गोष्ट राहिलेली आहे. कारण त्याविषयीचा कुठलाच खुलासा अजूनपर्यंत झालेला नाहीये. कृष्णा आंधळेने कुणाकडून पैसे घेतले, किती पैसे घेतले आणि त्यानंतर कदाचित जर ही रक्कम खूप मोठी असेल तर मात्र शक्यता, दाट शक्यता खरं तर आपण म्हणू शकतो की अशी आहे, जर पैशांची रक्कम ही खूप जास्त मोठी असेल तर तो हे पैसे घेऊन कुठेतरी फरार झाला असेल. मे बी तो परदेशात गेला असेल, मात्र त्याची शक्यता तशी खूप कमी आहे. कारण परदेशात जायचं म्हटलं की संकेत आपल्याला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणाची सिक्युरिटी चेकअप्स असतात, पासपोर्ट, व्हिसा वगैरे वगैरे खूप जास्त असतं. त्यामुळे या सगळ्या सुरक्षेतून तो जाणार नाही असं तरी वाटतंय. मात्र सगळ्यात जवळचा असलेला आपल्याला देश आणि या आरोपींचा आधीपासून या देशाशी असलेलं एक कनेक्शन ते म्हणजे नेपाळ. त्यामुळे जर मोठी रक्कम असेल तर ही सगळी रक्कम घेऊन हाच कृष्णा आंधळे नेपाळला फरार झाल्याची शक्यता कुठेतरी वर्तवली जाते. त्याविषयीच्या चर्चा सुद्धा चालू झाल्यात. मात्र संकेत, मला असं वाटतंय की या चर्चांपेक्षाही महत्वाची गोष्ट एक अशी आहे की अनेक दिवसांपासून आपण बघतोय की या प्रकरणात अनेकदा असं म्हटलं जातंय की कृष्णा आंधळे सापडत नाही किंवा त्याला पाहिजे तितक्या प्रयत्नांती त्याला शोधलंच जात नाही आणि म्हणून तो सापडत नाही, असे अनेकदा आरोप होतात. मात्र या प्रकरणामध्ये जसं आज आमदार संदीप क्षीरसागर म्हटलेले आहेत त्यानुसार कृष्णा आंधळे जर हयात असेल तर तो सापडला जाईल. त्यामुळे खरंच कृष्णा आंधळे हयात आहे का, तो जिवंत आहे का, की खरंच त्याच्याबरोबर काही आणखीन घडलेलं आहे, तो खरंच या जगात आहे का, याविषयीचीच अजून खरं तर माहिती नाहीये. त्यामुळे कुठेतरी जास्त संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळतोय. संकेत, तुला काय वाटतं या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे बरोबर असं काही घडलेलं असू शकतं का कदाचित? काही दिवसांपूर्वी समृद्धी, ज्यावेळी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि हा कृष्णा आंधळे फरार होते, त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा एक ट्विट केलं होतं किंवा थेट माध्यमांसमोर येऊन अशी प्रतिक्रिया दिली होती की आपल्याला एक SMS आलेला आहे, ज्या SMS मध्ये बसवराज कल्याणमध्ये 3 मृतदेह सापडलेले आहेत. आणि आज संदीप क्षीरसागरांनी पुन्हा एकदा केलेलं हे स्टेटमेंट किंवा काही दिवसांपूर्वी मंत्रालयातच बाईट देत असताना संदीप क्षीरसागरांनी केलेलं हे सगळं स्टेटमेंट. त्यामुळे कृष्णा आंधळेच्या विषयी अनेक उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र समृद्धी, हा कृष्णा आंधळे 2 वर्षांपासून फरार आहे. त्यामुळे त्याला सगळ्या सेफ जागा ज्या आहेत त्या माहिती आहेत किंवा आपण कुठे लपलो तर पोलीस आपल्याला पकडू शकत नाही, या सगळ्यात हा कृष्णा आंधळे तरबेज आहे. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की कृष्णा आंधळे बाबतीत काही बरं वाईट जे आहे ते घडलं असावं. पण समृद्धी,
जर आपण पाहिलं तर 2 वर्षांपासून हा कृष्णा आंधळे फरार आहे आणि एक आपण 29 नोव्हेंबरचा सीसीटीव्ही फुटेज जर पाहिला तर पोलीस निरीक्षक राजेश पाटलांसोबत तो त्या व्हिडिओमध्ये दिसतोय. त्यामुळे या सगळ्यावर पुन्हा एकदा तपास यंत्रणा आणि बीड पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतंय. हो, संकेत जर आपण पाहिलं म्हणजे गेल्या काही दिवसांमधलंच हे जर रेकॉर्ड पाहिलं तर बीडमध्ये कार्यरत असलेले पोलीस यांच्यावरती सगळ्यात जास्त संशय व्यक्त केला जातोय. कारण एकंदरीतच बीडची संपूर्ण यंत्रणा जर आपण पाहिली तर बीडमध्ये खरंच पोलीस दल कार्यरत होतं का असा प्रश्न पडावा. अशा घटना गेल्या अनेक वर्षांमध्ये घडलेल्या आहेत, ज्या घटना आत्ता खरं तर प्रकाश झोतात आलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर इतके सगळे खून झालेले आहेत, इतक्या गंभीर घटना आहेत, खंडण्या आहेत, दरोडे आहेत, अनेकांनी गावाच्या गाव सोडून लोक बाहेर कुठेतरी शिफ्ट झालेले आहेत, स्थलांतरित झालेले आहेत. इतकं सगळं या बीडमध्ये घडत असताना हे पोलीस दल तिथे इतक्या वर्षांपासून काही करत होतं का असाच एक प्रश्न निर्माण होतोय. कारण आपण जर पाहिलं तर साध्या साध्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पोलीस अगदी ऍक्शन मोडवरती येऊन काम करतात. पोलिसांवर जरा जरी कुठे असं काही संशयास्पद त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले तर पोलीस अगदी फार जास्त उर्मीने काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या प्रकरणातले बीड मधले जर पोलीस आपण आतापर्यंत पाहिले तर गेल्या अनेक वर्षात इतकं काही बीड मध्ये घडून गेलं, तेव्हा हे पोलीस दल तिथे होतं की नव्हतं, त्या ठिकाणी पोलिसांचं राज्य, कायद्याचं राज्य आहे की नाही, का फक्त गुंडाराज चालू आहे, की बीडचा स्वतःचाच वेगळा काहीतरी कायदा आहे, त्यांचा कोणीतरी कायदे प्रमुख वगैरे आहे की काय, असा एक प्रश्न पडण्यासारखी एकंदरीत परिस्थिती या बीडमध्ये होती. त्यामुळेच तू म्हटलास तसं 2 वर्षांपासून फरार असलेला आरोपी पुन्हा एकदा बीडमध्ये येतो काय, तो पोलीस अधिकाऱ्याबरोबर फिरतो काय. एक इतक्या मोठ्या लेवलचे हे सगळे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावरती गेल्या 10-12 वर्षांमध्ये मोठमोठे गुन्हे आहेत. अशा प्रकरणातले हे सगळे आरोपी असताना या आरोपींबरोबरच राजेश पाटील नावाचा एक पीएसआय फिरतो. त्याचं आता निलंबन जरी झालं असलं तरी तो तिथे नेमका काय करत होता याविषयीची माहिती अजून सुद्धा कुणालाही माहित पडलेली नाहीये. एकंदरीत या राजेश पाटलांचं जर सगळं वागणं आपण पाहिलं संकेत तर त्यांचं वागणं प्रचंड संशयास्पद आहे. मात्र पोलिसी वर्दी घातलेला एक व्यक्ती आहे, एक पोलीस अधिकारी आहे, त्याच्या समोर त्याच ठिकाणचा फरार आरोपी आहे. एका अक्षरशः गाडीत हे लोक बसतात, एका ठिकाणी जेवण करतात आणि इतकं सगळं होत असताना हा पोलीस दलाला माहिती देत नाही का की बाबा इतक्या वर्षांपासून 2 वर्षांपासून फरार असलेला हा आरोपी पुन्हा एकदा बीडमध्ये आलाय. मग काय या राजेश पाटलांनी पोलीस दलाला किंवा वरिष्ठांना याबद्दलची माहिती दिली नाही, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जसं तू म्हटलास तसं त्याला सगळ्या जागा माहित आहेत, कुठे लपायचं, कसं लपायचं, कुणाचा आधार घ्यायचा हे सगळंच त्याला माहित असल्यामुळे तो आतापर्यंत सुद्धा अगदी सेफली कुठेतरी लपलेला असूच शकतो. मात्र आपण जर पाहिलं तर त्यामध्ये त्याला लपायला मदत कोण करतंय हा एक खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे. जर आपण पाहिलं संकेत तर गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की कृष्णा आंधळे कुंभमेळ्याला गेलेला आहे. अर्थात कुंभमेळा म्हणलं की लाखोंची गर्दी आहे. एवढ्या लाखोंच्या गर्दीमध्ये एक कृष्णा आंधळे सापडणं म्हणजे अगदीच आपण म्हणू शकतो की शक्यच नाहीये त्या ठिकाणी. त्यामुळे तो तिथेही असू शकतो अशी चर्चा होती. त्याचबरोबर तो कुठेतरी वेश बदलून फिरतोय, तो स्त्रीच्या वेशात फिरतोय असं सुद्धा सांगितलं जात आहे. कदाचित या गोष्टींमध्ये मला थोडंसं तथ्य असल्यासारखं वाटतंय. कारण आपण जर पाहिलं तर हा चेहरा महाराष्ट्राला इतका जास्त ओळखीचा झालेला आहे, पोलिसांची सगळ्याच नजर आहे. म्हणजे बीडचे पोलीस सोडले तर बाकी मला वाटतंय की सगळ्याच जिल्ह्यांचे पोलीस जे आहेत ते अगदी पारखून या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत. किंवा आपण जरी पाहिलं पुण्यात जेव्हा सीआयडीला शरण येणार होतं वाल्मिक कराड, तेव्हा पुण्यातले पोलीस सुद्धा किती ऍक्टिव्ह झालेले होते. सगळा पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर सगळं त्याला वाल्मिक कराडला इथून बीड पर्यंत अगदी सेफर साईडनी पोहोचवणं असेल. म्हणजे या प्रकरणात आपण असं म्हणूच शकतो की पोलीस जे आहेत ते अगदी हिरिरीने काम करताना आणि हे प्रकरण सोडवायच्या दृष्टिकोनातून काय करता येईल अशा पद्धतीचा विचार करणाऱ्या पोलिसांची संख्या ही जास्त आहे. सगळेच आहे आपण असं म्हणू शकत नाही, कारण अर्थातच प्रश्नचिन्ह अनेक पोलिसांवरती निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याला नेमकं मदत कोण करतंय हा तर प्रश्न आहेच आहे. मात्र खरंच पोलिसांना कृष्णा आंधळे कुठे आहे हे माहित नाहीये का, की मग कृष्णा आंधळे कुठे आहे हे पोलिसांना माहितीये पण त्याला शोधायचंच नाहीये असं काही आहे का, त्याची शक्यता कुठेतरी जास्त वाटते. कृष्णा आंधळे जर स्त्रीच्या वेशात फिरत असेल तर त्याला शोधणं तसं फार अवघड आहे असं मला वाटतंय. कारण आपण म्हणजे नाहीच गेस करू शकत की तो कुठे असेल, तो कसा असेल. त्याचे सीडीआर तपासले किंवा काही सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा तो त्याच्या ओळखीच्याच कुणाबरोबर असेल, ओळखीच्याच कोणीतरी सहारा दिला असेल
तरच त्याला शोधणं तसं सहज शक्य आहे असं पण म्हणू शकतो. मात्र जर तो, जसं आपण चर्चा करतोय की तो जर नेपाळला गेला असेल किंवा दुसरीकडे कुठे आपण जवळपासचे देश जर पाहिले, नेपाळ आहे, भूतान आहे, खाली श्रीलंका आहे, अशा पद्धतीने जर तो कुठे गेलेला असू शकतो, जर तसं काही असेल आणि जर तो स्त्रीच्या वेशात तिथे राहत असेल, तर तिथल्याही स्थानिकांना हा कोण आहे किंवा हा अशा पद्धतीचा कोणी गुन्हेगार आहे आणि वेषांतर करून फिरतोय असं वाटण्याची फारशी काही शक्यता नाहीये. त्यामुळे तसं जर असेल तर पोलिसांना त्याला शोधणं अजूनही अवघड झालंय. मात्र तरी सुद्धा इतके दिवस होऊन एका अगदीच खूप जास्त गाजलेलं हे सगळं प्रकरण आहे. या प्रकरणावरून संपूर्ण राजकारण या एकाच प्रकरणाच्या अवतीभोवती फिरताना दिसतंय. देशाचं लक्ष या प्रकरणावरती लागलेलं असताना पोलिसांना जवळपास 75 दिवसांपर्यंत एक आरोपी सापडत नाही. हे पोलिसांचं सरळ सरळ अपयश आहे, हे मात्र नक्की. तो गुन्हेगार आहे, त्याला खूप ट्रिक्स माहिती आहेत, टिप्स माहिती आहेत, कसं लपायचं, कुठे लपायचं. ठीक आहे, तो त्याच्या जागी तो गुन्हेगार आहे. मात्र तुम्ही पण पोलीस आहात, तुम्हालाही माहिती असलं पाहिजे की आरोपी कसे लपतात, कुठे लपतात, त्यांची कनेक्शन्स कुठपर्यंत असतात. ते जर वरचढ असतील तर तुम्ही त्यांच्या वरचढ असलंच पाहिजे. तेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्यासाठीच वर्दी परिधान केलेली आहे, त्यासाठीच तुम्ही त्या पदावर बसलेले आहात. त्यामुळे पोलीस म्हणून या सगळ्यामध्ये पोलीस आणि तपास यंत्रणा अपयशी झाल्या एवढं मात्र नक्की आहे संकेत. या सगळ्यानंतर समृद्धी, आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि अख्खं गाव एकवटलंय, कृष्ण आंधळेला अटक करा आणि त्याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा करा. यासोबतच काही पोलीस अधिकाऱ्यांची थेट नावं घेत त्या आरोपींना सह आरोपी करा, असंही देशमुख परिवार आणि मस्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत. आज सुप्रिया सुळे देखील फोनवरून बोलल्या. मनोज जरांगे पाटलांनी तिथे जाऊन पुन्हा तीच मागणी केल्याचं पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने राजेश पाटील यांनाच सह आरोपी करा अशी मागणी जी आहे ते मस्साजोगचे ग्रामस्थ या सगळ्यामध्ये करताना पाहायला मिळत आहे. संकेत, आजचं जर आपण पाहिलं तर हे जे काही अन्नत्याग आता चालू केलेला आहे ग्रामस्थांनी, आपण जर पाहिलं तर यावरती आपण या आधी सुद्धा चर्चा करून झाली आहे. जे सुरेश धस सुरुवातीपासून आवाज उठवत होते, ज्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या, ज्यांच्यावरती विश्वास होता, धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्या विश्वासाला तडा गेला हे नक्की. त्यांनी अर्थातच हे सगळं प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. मी 4 तास नाही भेटलो, अर्धाच तास भेटलो, प्रकृतीचीच विचारणा केली, बाकी काहीच बोलणं झालं नाही, अशी बरीच सारवासारव त्यांनी जरी केली असली तरी सुद्धा सर्वसामान्य माणसाने याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा, का ठेवायचा? तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत का की बाबा तुम्ही या संदर्भातली चर्चा नाही केली? तुमच्या कुठल्याही चर्चेमध्ये संतोष देशमुख आणि हत्या प्रकरणाचा कुठेही काही उल्लेख झाला नाही. तुम्ही केवळ विचारपूस केली प्रकृतीची आणि परत आलात. हे सिद्ध करण्यासाठीचे काही पुरावे आहेत का? तर अर्थातच नाहीयेत या संदर्भातले पुरावे. त्यामुळे लोकांनी तुमच्यावरती विश्वास आता कसा ठेवायचा, का ठेवायचा? ठेवत जरी असतील तरी नक्कीच आधी जो 100% विश्वास होता, त्या 100तला 5-10% तरी विश्वास आता डळमळलेला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच खरं तर मस्साजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः ग्रामस्थच पुढे आलेले पाहायला मिळतात. संकेत, आपण अनेकदा यावरती चर्चा केली. आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख हे असे व्यक्ती होते, अर्थात सरपंच होते, आणि एखादा आदर्श सरपंच कसा असावा अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत वागणूक होती. आपण पाहिलं तर म्हणजे अनेकांना पूर्ण मनापासून मदत करणं असेल, किंवा मग जेव्हा वॉचमनला मारहाण झाली होती, सुरक्षा रक्षकाला, त्या ठिकाणी सुद्धा ते मध्ये पडले होते. ती सगळी मारहाण त्यांनी थांबवली होती, मध्यस्थी केली होती. खंडणी प्रकरणात सुद्धा मध्यस्थी करण्याचा ते प्रयत्न करत होते. आपल्या गावाला कसं या सगळ्या गुंडांपासून वाचवता येईल, किंवा मग या सगळ्या प्रकरणातून आपल्या गावाला कसं काहीतरी फायदा होईल, किंवा आपल्याच तरुणांना नोकऱ्या कशा मिळतील, अशा पद्धतीने त्यांची एक धडपड चाललेली होती. आणि त्यामुळे असा एक सरपंच आपण गमावलेला आहे, ज्याला न्याय मिळणं आता कुठेतरी खडतर वाटतंय की काय. त्यामुळे आता हे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी सगळे ग्रामस्थ एकवटलेले पाहायला मिळतात. त्यांच्या बरोबर अर्थातच देशमुख कुटुंबीय सुद्धा आहेत. सगळ्यांनीच अन्नत्याग करायचं ठरवलेलं आहे. पुढच्या काही दिवसात कदाचित साखळी उपोषण सुद्धा चालू होऊ शकतात. मात्र या प्रकरणात जर आपण पाहिलं की जेव्हा केवळ आमदार सुरेश धस या प्रकरणामध्ये आवाज उठवत होते, त्यावेळी या प्रकरणाला प्राप्त झालेलं वजन, आणि आता सगळे ग्रामस्थ मिळून जेव्हा अन्नत्याग किंवा अशा पद्धतीचा एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे, त्यानंतर या प्रकरणाला मिळालेलं वजन हे काहीसं वेगळं आहे. इकडचं पारडं जास्त जड असलेलं पाहायला मिळतंय. आता मात्र तपास यंत्रणांवरती जास्त दबाव निर्माण झालेला आहे. कारण आता या प्रकरणामध्ये सर्वसामान्य माणसाने उडी घेतलेली आहे, ग्रामस्थांनी उडी घेतली आहे. जर आपण पाहिलं तर सुरेश धस जेव्हा या प्रकरणामध्ये आवाज उठवत होते, सुरेश धसांच्या विरोधात सुद्धा बोलणारे अनेक जण होते. सुरेश धस या प्रकरणामधली धनंजय मुंडेंच्या विरोधातली प्रकरणं असतील, वाल्मिक कराडच्या विरोधातली अनेक प्रकरणं त्यांनी बाहेर काढली. मात्र त्यांनी ही प्रकरणं आत्ताच बाहेर का काढली, हा एक खूप मोठा प्रश्न होता. त्यांना नेमकं या सगळ्यातून सिद्ध काय करायचं होतं,
हाही प्रश्न होता की मग केवळ धनंजय मुंडे आणि यांचं सुरेश धसांचं पहिल्यापासूनच काही राजकीय वैर होतं आणि त्या वैरी पोटीच कुठेतरी असं काही करण्यात येतंय का, असाही त्यांच्यावरती संशय व्यक्त केला जातच होता. त्यामुळे अर्थातच राजकारणी म्हटलं की संकेत, मला असं वाटतं की आपण अगदीच निस्वार्थी राजकारणी असं कधीच कुठेच पाहिलेले नाहीयेत. निस्वार्थ आणि राजकारण ह्या दोन विरोधाभास असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये सुरेश धसांनी उचलल्यानंतर सुद्धा जेवढं वजन प्राप्त झालं नव्हतं, महत्व प्राप्त झालं नव्हतं आणि तपास यंत्रणांवर जेवढा दबाव नव्हता तेवढा आता निर्माण झालेला आहे. आता या प्रकरणाने खरा एक ट्विस्ट घेतलेला पाहायला मिळतोय. टर्निंग पॉइंटला हे सगळं प्रकरण आलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तपास सुद्धा मोठ्या तेजीत चालू आहे. तपासातल्या अनेक गोष्टी आपल्याला जरी माहित नसतील तरी या तपासातले वेगवेगळे अँगल सुद्धा आता समोर आलेले आहेत. अनेक महत्वाच्या गोष्टी कळल्यात. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नेमकं काय होतंय, जेव्हा ग्रामस्थ या सगळ्यात पुढे आलेले आहेत, हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे संकेत. निश्चितच या सगळ्यामध्ये कृष्णा आंधळे कुठं आहे हे हाच प्रश्न सगळ्यात महत्वाचा असल्याचं पाहायला मिळतंय. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जो एक दबाव गट आता तयार केलेला आहे कृष्णा आंधळेच्या शोधासाठी, याची दखल तरी बीड पोलीस, सीआयडी आणि एसआयटी घेतं का आणि कृष्णा आंधळेला चा शोध घेऊन कृष्णा आंधळेला अटक केली जाते का, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.